नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील भालेकर, विजन केअर सेंटर सुपर स्पेशालिटी डोळ्यांचे हॉस्पिटल शिरूर या ठिकाणी नेत्रतज्ञ म्हणून कार्यरत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मोतीबिंदू म्हणजे काय। तर सोप्या भाषेत सांगायचं तर हा आपला डोळा आहे आणि या डोळ्यामध्ये एक पारदर्शक लेन्स असते, ज्या लेन्सचं काम असतं इथून या ठिकाणी या पडद्यावरती आपली जी इमेज आहे किंवा जी लाईट आहे ती फोकस करणं। ही जी पारदर्शक लेन्स आहे ही ज्या वेळेला अपारदर्शक होते किंवा पांढरी होते किंवा धुसर होते त्यावेळेला इकडून जी लाईट आहे किंवा जी प्रतिमा आहे ती इथून इकडे फोकस होत नाही आणि त्यामुळे आपल्याला अंधुक दिसायला लागतं आणि त्यालाच आपण मोतीबिंदू असं म्हणतो। कशामुळे मोतीबिंदू होतो, कशामुळे लेन्स धुसर होते? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे वयोमानानुसार शरीरामध्ये होणारे बदल की वयोमानानुसार ही जी लेन्स आहे ही हळूहळू पांढरी व्हायला लागते। तसेच इतर देखील त्यामध्ये कारणं असतात की जसं मधुमेह आहे किंवा डायबिटीस आहे, खूप वेळ जर स्टिरॉइडचा वापर शरीरामध्ये झाला काही कारणासाठी किंवा ह्या लेन्सला किंवा डोळ्याला दुखापत झाली तरी सुद्धा आपल्याला मोतीबिंदू होऊ शकतो। मोतीबिंदूची लक्षणं काय असतात? तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे दृष्टी धुसर होणे, अस्पष्ट दिसायला लागणे। दुसरं, रात्रीच्या वेळेला दिसण्यात अडचण येणे। काही वेळेला काही लोकांना मोतीबिंदू झाल्यानंतर प्रकाशाचा त्रास व्हायला लागतो, दिव्याभोवती वलय दिसायला लागतात किंवा लाईटभोवती वलय दिसायला लागतात। त्यामुळे यापैकी कुठलीही लक्षणं असल्यास आपल्याला मोतीबिंदू असण्याची शक्यता असू शकते। मग आपण डॉक्टरांकडे कधी जावे? तर वरील प्रकारची कुठलीही लक्षणं आपल्याला दिसली आणि आपल्याला वाटलं की आपल्याला नजरेला प्रॉब्लेम येतोय तर आपण डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी, कारण की जर वेळेत निदान झालं तर पुढची गुंतागुंत टाळता येऊ शकते आणि उपचार देखील चांगले होऊ शकतात। मोतीबिंदू ऑपरेशन कधी करावे किंवा मोतीबिंदू कधी काढावा? एक समाजामध्ये गैरसमज आहे की मोतीबिंदू पूर्ण पिकल्याशिवाय काढता येत नाही, पण आता जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी फेको अवेलेबल आहे त्याच्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोतीबिंदू पिकण्याची वाट पाहण्याची गरज नाही। उलट आपण जर लवकर मोतीबिंदू काढला आणि जर लवकर ऑपरेशन करून त्याच्यामध्ये लेन्स टाकली तर दृष्टी लवकर सुधारते आणि दैनंदिन जीवनामध्ये देखील चांगला फरक पडतो। त्यामुळे अगदी मोतीबिंदू पिकण्यापर्यंत थांबणे आणि मग त्याची वाट बघणे आणि मग ऑपरेशन करणे हा खरंच एक गैरसमज आहे। तसं काहीही नाही। आजच्या काळामध्ये एक अतिशय अत्याधुनिक, ॲडव्हान्स्ड, सुरक्षित आणि वेगवान ऑपरेशन होतं। त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला जेव्हाही लक्षणे जाणवतील त्यावेळेला आपण डॉक्टरांना दाखवून मोतीबिंदू ऑपरेशन करून घेऊ शकतो। आता आपण समजून घेऊया की मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे काय। तर मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये ही जी डोळ्याच्या आतली जी धुसर किंवा अपारदर्शक झालेली लेन्स आहे ही काढून टाकली जाते आणि ही काढून या जागी आपल्याला कृत्रिम लेन्स बसवावी लागते। आता मोतीबिंदू काढण्याची जी प्रक्रिया आहे ही पूर्वीच्या काळी बरीच किचकट होती की ज्यामध्ये ही लेन्स डोळ्याच्या बाहेर काढताना या बुबुळाला अगदी मोठा कट दिला जायचा आणि मग पूर्णच्या पूर्ण लेन्स बाहेर काढली जायची। त्यावेळेला अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते, परंतु आता जी सगळ्यात आधुनिक पद्धत आहे ज्याला आम्ही फेको इमल्सिफिकेशन किंवा शॉर्टमध्ये फेको म्हणतो किंवा बोलीभाषेत ज्याला लेझर देखील म्हटले जाते, या प्रक्रियेने मोतीबिंदू ऑपरेशन केलं जातं। ही प्रक्रिया म्हणजे काय असतं? ही जी लेन्स आहे डोळ्याच्या आतमध्ये धुसर झाली तर ह्या बुबुळावरती एक छोटासा छेद दिला जातो 2 मिलीमीटरचा। त्यातनं जी फेकोची निडल किंवा आम्ही जी फेको टिप म्हणतो ती आतमध्ये जाते। ही जी लेन्स आहे ही वितळून बाहेर काढली जाते आणि त्याच छिद्रातनं आजकाल ज्या ॲडव्हान्स लेन्सेस येतात ज्याला आम्ही फोल्डेबल किंवा फोल्ड होणारी लेन्स असते जी फोल्ड करून डोळ्याच्या आतमध्ये जाते आणि आत जाऊन उघडते, अशा प्रकारची लेन्स आपण टाकतो। आता यामध्ये कशा प्रकारे आपण भूल देतो? तर ह्या फेको ऑपरेशनमध्ये भुलीची शक्यतो फार जास्त गरज पडत नाही, त्यामुळे टाकेही कुठले घेतले जात नाही छिद्र छोटं असल्यामुळे। म्हणून आपण डोळ्यावरती एक थेंबाचं औषध टाकतो जे भुलीचंच औषध असतं आणि तेवढी भूल फेको ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला आवश्यक असते, तेवढीच गरजेची असते। बऱ्याचदा जर अगदी काही वेळेस रुग्ण कोऑपरेट करू शकत नसेल किंवा घाबरलेला असेल तर त्यावेळेला आपल्याला इंजेक्शन देऊन सुद्धा भूल द्यावी लागू शकते, परंतु आजकाल 90% लोकांना आपण फक्त थेंबाचं औषध टाकून देखील भूल देऊ शकतो। भूल दिल्यानंतर ही छोटीशी भूल असल्यामुळे आणि बिना टाक्याचं ऑपरेशन असल्यामुळे आपल्याला पट्टी लावण्याची सुद्धा बऱ्याचदा गरज पडत नाही आणि आपली रिकव्हरी जी असते, जी जखम भरण्याची प्रक्रिया जी असते ती सुद्धा अतिशय वेगाने होते आणि फेको पद्धतीने ऑपरेशन केल्यानंतर नजर देखील अतिशय स्पष्ट होते।
यानंतर देखील आपल्याला ऑपरेशनविषयी किंवा डोळ्यात टाकल्या जाणाऱ्या लेन्सविषयी काहीही शंका असल्यास आपण हॉस्पिटलला येऊन आमच्या काउन्सिलरशी किंवा डॉक्टरांशी चर्चा करू शकता.